पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का मिळाला आहे। अजित पवारांचे विश्वासू संजोग वाघेरे यांनी ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधलं। संजोग वाघेरे ठाकरे गटात गेल्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणितं कशी बदलणार आहेत पाहूयात या रिपोर्टमधून। अजित पवार यांचे विश्वासू संजोग वाघेरे ठाकरेंसोबत। श्रीरंग बाणेंना शह देण्यासाठी ठाकरेंची रणनीती। गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक हा संजोग आणि त्या गद्दारांमध्ये। मावळ लोकसभेसाठी काटेकी टक्कर होणार। तिकडे प्रचाराला मला येण्याची गरजच नाही। लोकसभेमध्ये शिवसेनेचा अजित पवार यांचे विश्वासू संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले। संजोग वाघेरे ठाकरे गटात सामील झाल्यानं आता मावळमध्ये अटीतटीची लढत होण्याची चिन्ह आहेत। लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून वाघेरेंना उमेदवारी देण्याची घोषणा अद्याप झालेली नाहीये, पण खासदारांना घरी बसवण्याचा इशारा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी दिलाय। मी शब्द दिला होता म्हणून हे आता गद्दार झाले, त्यांना उमेदवार केली। म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता, आता त्यांनी गद्दारी केली। गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक हा संजोग आणि त्या गद्दारांमध्ये। खासदाराच्या गावातून आलाय ना, त्याला आता परत गावातच पाठवायचं आहे। संजोग वाघेरे ठाकरे गटात आल्यामुळे अजित पवारांना मावळमध्ये मोठा धक्का बसलाय। मावळमध्ये अजित पवारांचे विश्वासू अशी संजोग वाघेरे यांची ओळख आहे। संजोग वाघेरेंनी पिंपरी चिंचवड महापालिकेचं महापौर पद भूषवलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाची धुराही वाघेरेंनी सांभाळली आहे। मावळ लोकसभेसाठी महायुतीत मोठी चुरस असल्यानं त्यांना संधी मिळणार नाही हे निश्चित आहे। शिंदे गटाकडून श्रीरंग बाणे, अजित पवार गटाकडून पार्थ पवार आणि भाजपाकडून बाळा भेगडे यांची नावं चर्चेत आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीतून तिकीट मिळवण्याचा वाघेरेंचा प्रयत्न आहे। संजोग वाघेरेंची ठाकरे गटासोबत मावळच्या उमेदवारीसाठी चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय। दरम्यान मावळमध्ये द्याल ती जबाबदारी पार पाडू असा विश्वास संजोग वाघेरे यांनी दाखवलाय। माझी जबाबदारी, माझं कुटुंब ह्या ज्या बाबतीमध्ये साहेबांनी जी सुरुवात केली आणि त्याच्यामुळं मी त्यावेळेसच साहेबांच्या वरती भावुक झालो होतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, अनेक समस्या आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे आणि आपण जी द्याल जबाबदारी ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल आणि शिवसेनेला या मावळ मतदारसंघामध्ये किंबहुना पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम मी करेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो। दरम्यान ठाकरेंच्या रणनीतीमुळे महायुतीला हेवे दावे विसरून आता सावध पावलं टाकावी लागणार आहे। शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बाणे मावळ लोकसभेसाठी प्रबळ दावेदार आहेत। 2014 आणि 2019 अशी सलग 2 वेळा मतदारांनी श्रीरंग बाणेंना दिल्लीवारी घडवली आहे। 2019ला अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे श्रीरंग बाणेंविरोधात लढले होते। शरद पवार यांची परवानगी नसतानाही अजित पवारांनी पार्थ पवार यांना उभं केल्याची चर्चा होती। मात्र बारामतीचा कारभारी मावळच्या उरावर नको असा प्रचार त्यावेळी पार्थ पवार यांच्या विरोधात करण्यात आला। श्रीरंग बाणेंना 7 लाख मतं मिळाली। असं असलं तरी देखील पार्थ पवारांना पहिल्याच प्रयत्नात 5 लाख मतं मिळाली होती। त्यामुळे 2024 साठी पार्थ पवारांना पुन्हा संधी मिळावी म्हणून अजित पवार आग्रही आहेत। दुसरीकडे भाजपाकडून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे। श्रीरंग बाणेंनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाची वाट धरली। आता ठाकरेंनी बाणेंविरोधात अजित पवार यांचा शिलेदार मैदानात आणलाय। त्यामुळे संजोग वाघेरेंना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास
ठाकरेंना एकाच दगडात 2 पक्षी मारण्याची संधी आहे. मात्र मावळ लोकसभेची लढत अतितटीची होणार हे निश्चित झालंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.